म्हणजे एका फ्लॅटमध्ये शिफ्ट. तर हा बघा किचनचा सगळा असा हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 9:15 होत आलेले आहेत आणि इथे ना माझा चहा मी बनवून घेते. तर आज सकाळी म्हणजे जवळपास नेहमीसारखं 5:30ला उठले होते. मुलाचा डब्बा वगैरे दिला आणि मग नंतर एक मस्तपैकी वॉक करून आले, कारण की आज काम भरपूर आहे. आज थोडीशी शिफ्टिंग करायची आहे दुसऱ्या फ्लॅटमध्ये, कारण की या घराचं पेंटिंगचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ना पटापट मला हे सगळं उरकायचं आहे, कारण की पेंटर हे जवळपास ना 10-10:30 वाजेपर्यंत येणार आहेत. आणि म्हणून सकाळीच मी उठल्याबरोबर मुलाचा डब्बा दिला. सकाळी भाजी चपाती झाली आणि मग त्यानंतर मी माझी अंघोळ वगैरे करून लगेचच स्वयंपाक वगैरे करायला घेतला. तर सगळं आवरलं, किचन वगैरे भांडी वगैरे घासून ठेवली आणि आता भूक लागली आहे प्रचंड. म्हणून मग आता इथे चहा आणि मस्तपैकी ड्रायफ्रूटचा लाडू घेतलेला आहे. तर सकाळी सकाळी ना ड्रायफ्रूटचा लाडू किंवा मग एखादं फळ वगैरे खावं, कारण की आपल्या शरीराला सकाळी सकाळी प्रोटीन विटामिन्सची गरज असते. तर त्यासाठी आपल्याला सकाळी सकाळी अशा प्रकारचा ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. किंवा मग पोहे उपमा वगैरे असा देखील हेल्दी ब्रेकफास्ट आपण घेऊ शकतो. तर इथे घाई चाललेली आहे, तर इथे मी माझा नाश्ता काढलेला आहे आणि सोबतच यांचा देखील मी काढून घेतलेला आहे. कारण की हे सकाळी काही म्हणजे भाजी चपाती किंवा पोहे उपम्याचा नाश्ता न करता चहा आणि लाडू खातात. तर तसंच मी देखील करणार आहे. नमस्कार सगळ्यांना. तर आज थोडीशी घाई गडबड चाललेली आहे. तर घराला पेंट करायचं काम काढायचं आहे आणि त्यासाठी आज मला ना बऱ्यापैकी अर्ध सामान म्हणजे एका फ्लॅटमध्ये शिफ्ट करायचं, जो माझ्या भावाचा आहे. आणि सकाळी एवढी घाई गडबड होण्याचं कारण म्हणजे आजच तो पेंटर येणार आहे आणि म्हणून म्हटलं की चला, काल भरपूर साफसफाई आणि म्हणजे पॅकिंग वगैरे करायची होती, पण काल जमलं नाही मला. पण म्हटलं की चला आज थोडंसं काहीतरी आपण पटकन आवरलं पाहिजे, कारण की एक एक दिवस पुढे ढकलला जातोय आणि त्यामुळे एक एक दिवस काम वाढत आहे. तर आज सकाळी मी जवळपास नेहमीच्याच प्रमाणे 5:30ला उठले, मुलाचा डब्बा वगैरे दिला आणि म्हटलं की सकाळी लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेऊया. थोडीशी मी सामानाची बांधवान देखील केलेली. तर याच्यामध्ये मी अर्ध सामान घेतलेले, जे काही खाण्यापिण्याचे असेल, डाळी वगैरे. त्याच्यानंतर हे जे आहे याच्यामध्ये सगळ्या डाळी वगैरे घेतलेल्या आहेत. तर असंच आणखी सामान मला घ्यायचं आहे. तर स्वयंपाक वगैरे देखील झालेला आहे माझा आणि इथे हलवा, भात वगैरे झालेला आहे, आमटी झालेली आहे, माझी भाजी झालेली आहे, दूध गरम करून ठेवलेलं आहे. एवढं सगळं उरकलेलं आहे. आणखीन मी उरकले. तर चला माझ्यासोबत. तर हा बघा किचनचा सगळा असा अवतार आहे. सध्या तरी मला सगळं आवरायचं आहे आणखीन. तर बटर काढून ठेवलेले चहासोबत खाण्यासाठी, ब्लॅक टी तयार झालेला आहे माझा. सोबतच गॅसवरती हलवा शिजतोय, कारण की ना मला फ्रीज देखील रिकामं करायचं होतं. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये जी गाजर वगैरे होती ती पटकन सकाळी किसले, त्याचा हलवा वगैरे करून घेतला आणि हे सगळं आवरतच लाडू घेतलाय खायला. आणि इथे बघा हे दूध गरम केलंय. अर्ध दूध मी हलव्यामध्ये टाकलेलं आणि अर्ध शिल्लक राहिलेलं गरम करून ठेवलेले. दूधवाला बऱ्याच दिवस आला नव्हता, तर त्याच्यामुळे ना आता दूध पटापट आता एक्स्ट्राचं येऊन पडणार आहे असं मला वाटतंय. तर हे बघा हा इथे हलवा होतोय. त्याच्यानंतर इथे मी भात वगैरे करून ठेवलाय. इथे भात वगैरे करून ठेवलाय. त्याच्यानंतर सकाळी मुलाला ना वाटाण्याची भाजी केलेली. तर ही वाटाण्याची भाजी आहे. तर मुलाला पण डब्बा दिला आणि एक्स्ट्राची भाजी अशीच ठेवलेली आहे. सोबतच ना कांद्याची पात बनवून ठेवलेली सकाळी. तर ही कांद्याची पात आता म्हणजे दुपारी खायला होईल. त्याच्यानंतर जी डाळ वगैरे करून ठेवलेली. तर हे बघा हे डाळ. तर हे सगळं आता मला आवरायचं आहे. पटापट कपडे आवरायचे आहेत, भांडे सगळी घासून वगैरे ठेवलेली आहेत आणि इथे हे बघा या चपात्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत या सगळ्या. आता हे सगळं मला घेऊन जायचं आहे. आणि ना काल मी घाई गडबडीमध्ये मार्केटमध्ये गेले होते. तर मार्केटमधून मी येताना ना
हे जे आपलं तांब्याचं भांडं जे आहे ते भांडं मी विकत घेतलं. तर हे पसाऱ्याकडे थोडंसं इग्नोर करा, कारण की पसारा आता होणारच आहे, कारण की पेंटिंग काढायचं म्हटलं तर भरपूर आवरावरी सामान वगैरे. तर आज बघा हे सगळं सकाळी मी जेवढं मला काढता येईल तेवढं मी काढलं फ्रीजमधून. हे लिंबूची फोड फ्रीजमध्ये पडली होती, कढीपत्ता वगैरे सगळं काढून ठेवलाय, मिक्सर घेऊन जायचंय, खारीक आणून ठेवलेले त्यांनी तर ते तसेच पडलेले, चाळणीमध्ये पाठीमागे मिरच्या वगैरे आहेत, असा सगळा पसारा सध्या पडलेला आहे. तर हे जे तांब्याचं भांडं आहे ना, तर हे तांब्याचं भांडं साधारणपणे 5 ते 7 लिटरचं आहे. त्याला मी विचारलं तर तो म्हणाला 5 ते 7 लिटरचं आहे. तर मला घ्यायचंच होतं, कारण की माठ ना लीक होत होता आणि हे भांडं मी घेतलं. साधारणपणे मला ना हे भांडं 2200 रुपयाला पडला. तर मला कमेंट करून सांगा की हे भांडं मला योग्य दरामध्ये पडलंय का, नक्की कळवा मला. तर चला आता कपडे वगैरे मी आवरते, तर कपडे आता सगळे मला भरायचे. तर चला आता तिकडे जाऊया आपण. तर स्वयंपाक सगळाच मी बनवून घेतलं, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता कपड्यांची मला थोडीशी बांधाबांध करायची आहे, कारण की कपडे काही मी जास्त घेऊन जाणार नाही आहे. साधारणपणे प्रत्येकाचे 3 ते 4 जोड्या असे हे कपडे घेऊन जाणार आहे, किंवा साधारणपणे 4-5 जोड्या कपडे घेऊन जाणार आहे. आणि मग लागलेच एखादे जोड वगैरे तर काय घरजवळचे ते घेऊन येता येईल. तर इथे आता कपड्यांची पॅकिंग करत करत लाडू खातीये मी. आणि कपडे आता ठेवायचे कुठे, कारण की तिकडे त्या फ्लॅटमध्ये देखील काही कपाट वगैरे नाही आहे असं. तर त्याच्यामुळे ना मी चौघांच्या 4 मोठ्या मोठ्या अशा सेपरेटच पिशव्या केलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येकाचे कपडे सेपरेट राहतील आणि म्हणजे घेतेवेळी कोणाला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येकाचे कपडे आपापले वेगवेगळ्या पिशवीमध्ये असले की पटकन ते मिळतात देखील. तर हे बघा आता ह्या कपड्यांच्या पटापट घड्या घालून घेते, कारण की ना आणखीन बरंच सामान मला हॉलमध्ये नेऊन ठेवायचं. यांचा फोन आला होता की पेंटर येत आहेत म्हणून 5 ते 10 मिनिटामध्ये. आणि तिकडे घेऊन जाण्यासाठी मला वॉशिंग मशीन देखील घेऊन जायची आहे, कारण की मग रोजचे कपडे म्हणा किंवा मग आणखीन काय एक्स्ट्राचं जर धुवायचं वगैरे म्हटलं तर वॉशिंग मशीन असलेली बरी. म्हणून मग मी वॉशिंग मशीन वगैरे देखील तिकडे घेऊन जाणार. तर हे सगळं पॅकिंग करते मी पटापट. तर नंतरचा घरातला पसारा आणि नंतर भरपूर अशी धूळ होणार आहे. मी विचार करत होते की क्लास वगैरे देखील याच माझ्या घरामध्ये घ्यावा म्हणून, कारण की 2 बेडरूममध्ये जर काम सुरू झालं तर मी हॉलमध्ये घेऊ शकेन. पण मला तसं नाही वाटत आहे, कारण की धूळ भरपूर होणार आहे. आणि एकदा का धूळ वगैरे झाली की कोणाला धुळीची ॲलर्जी असेल वगैरे तर उगाचच आजारी पडण्याची लक्षणं. म्हणून मग मी ते नंतर माझा विचार बदलला आणि मग असं ठरवलं की क्लास देखील आपण त्याच फ्लॅटवरती घेऊया. इथे आपल्याला क्लास अजिबातच घेता येणार नाहीये. तर बघता बघता ह्या सगळ्या पिशव्या पॅक वगैरे केल्या. जे थोडेसे कपडे आहेत खिडकीमध्ये तर ते देखील घड्या घालून नको असलेले कपडे मी कपाटामध्ये ठेवून जाणार आहे आणि कपाट लॉक करून जाणार आहे. तर सध्या एवढी घाई गडबड धावपळ होतीये ना, तर अशाच पद्धतीचं काम आता मला करावं लागणार आहे. तर सामान जरी मी जास्त काही घेऊन जात नसले तरी मला मशीन ही लागणारच आहे. आणि म्हणून मग मशीन घेऊन जाण्यासाठी हे जे माळी दादा आहेत, आमच्याच बिल्डिंगच्या खाली काम करतात ते, तर त्यांना बोलवलं आणि त्यांना ती मशीन घेऊन जायला सांगितली, कारण की ते ना व्यवस्थित मशीन नेऊन तिथे ठेवून देतील. तसं आम्हाला कदाचित ते घेऊन जाता येणार नाही म्हणून. आणि राहिलेलं जे सामान वगैरे आहे ना, तर ते मी पटापट बाहेर आणून ठेवते. निलयची स्कूल साधारणपणे 12 वाजता असते, तर मग त्याच्या आधीच त्याला म्हटलं, "तू थोडीशी हेल्प कर हे सामान तिकडे घेऊन जायला." कारण की सामान कमी जरी असलं तरी खूप फेऱ्या होणार आहेत. आणि म्हणून म्हटलं, "तू थोडं आणि पप्पा थोडे घेऊन जातील आणि राहिलेलं जे काही सामान असेल तर ते मी घेऊन येते." कारण की ना एखादी वस्तू वगैरे विसरली ना पुन्हा ये-जा होईल आणि ती होणारच आहे. पण तरी देखील जितकं माझ्या लक्षात येते तितकं मी सामान इथे आणून ठेवतीये आणि निलय देखील हेल्प करतोय यांना. तर चला तिकडच्या फ्लॅटवरती शिफ्ट झाल्यानंतर मी तुम्हाला सगळा व्लॉग शेअरच करेन. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.